नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला प्रवास होणार आहे पुणे मेट्रोमध्ये स्वारगेट ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यान. तर स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनबद्दल सांगायला गेलं तर स्वारगेटचं जे PMPMLचं बसस्टँड आहे त्याच्याच अगदी मागे आहे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन. आणि मेट्रो स्टेशनच्या एकदम ऑपोजिटमध्ये आपल्याला या साईडला बघायला मिळेल स्वारगेटचं MSRTC बसस्टँड. तर आता तुम्हाला जी गर्दी दिसते आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बाहेर PMPMLच्या बसस्टँडमुळे, तर ती तुम्हाला काही दिवसात दिसणार नाही. कारण जे स्वारगेट मेट्रो स्टेशनचं पूर्ण प्लॅन आहे, म्हणजेच स्वारगेट मल्टीमोडल ट्रान्झिट हबचं जे पूर्ण प्लॅन आहे त्यात मेट्रो स्टेशनच्या एक्झॅक्टवरती PMPMLच्या बसस्टॉपचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ते लवकरच तयार होईल. तर तुम्ही बघू शकता, इकडे आहे स्वारगेट बसस्थानक आणि इकडे आहे आपलं पुणे मेट्रोचं स्वारगेट मल्टीमोडल ट्रान्झिट हब, म्हणजेच स्वारगेटचं मेट्रो स्टेशन. तर आजच्या प्रवासाची सुरुवात करतोय आपण स्वारगेट मेट्रो स्थानकावरून, म्हणजेच पर्पल लाईनवरून. आणि आपण याच पर्पल लाईननी जाणार आहोत डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज स्टेशनला आणि तिकडून आपण ॲक्वा लाईनला इंटरचेंज करून पोहोचणार आहोत पुणे रेल्वे स्थानकावर. कारण जे पुणे रेल्वे स्थानकाचं मेट्रो स्थानक आहे ते पर्पल लाईनवर नसून ते ॲक्वा लाईनवर आहे. आणि तुम्हाला मेट्रो कुठून कशी बदलायची ते सर्व मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण खाली चाललो आहे मेट्रो लाईनकडे, म्हणजेच प्लॅटफॉर्म लेवलला, जे की ग्राउंड लेवलपेक्षा 6 लेवल खाली आहे. आणि याच्यामध्ये तिसऱ्या लेवलला आपल्याला कॉन्कोर्स लेवल बघायला मिळेल, जिकडे आपले तिकीट बुकिंग्स आणि सिक्युरिटी चेक हे सर्व गोष्टी करण्यात येतील. तर आता आपण आलो आहे कॉन्कोर्स लेवल. इकडे आत आल्यावर तुम्हाला डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही बाजूला तिकीट काउंटर्स, कस्टमर सर्व्हिस काउंटर्स आणि सिक्युरिटी चेक हे देखील तुम्हाला दोन्ही साईडला बघायला मिळतील. आणि याच्यामुळे क्राऊडसुद्धा एकदम प्रॉपरली मॅनेज होऊ शकत आहे. आणि ही जी तुम्हाला मोठी विंडो फ्रेम दिसती आहे ही अंडरग्राऊंड स्टेशनला नॅचरल लाईट मिळण्यासाठी एक युनिक वेने बांधण्यात आलेली आहे. तर आता आपण स्वारगेटवरून निघतो आहे आणि स्वारगेट ते पुणे रेल्वे स्थानकादरम्यान जे काही दर आकारण्यात येत आहेत ते आहेत 20 रुपये. आणि जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तिकीटचं बुकिंग करत असाल तर वीकडेजला म्हणजेच सोमवार ते शुक्रवार तुम्हाला त्यावर 10% सूट मिळेल आणि शनिवारी व रविवारी म्हणजेच विकेंड्सला तुम्हाला 30% सूट देण्यात येईल. तर आता आपण आलो आहे मंडई मेट्रो स्थानकावर. आणि जर तुम्हाला स्वारगेट मेट्रो स्थानकाबद्दल एक डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तो मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या सेक्शनबद्दलसुद्धा डिटेल्ड व्हिडिओ इनॉग्रेशनच्या दिवशीचा टाकलेला आहे, ज्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि स्वारगेट ते PCMC हा संपूर्ण पर्पल लाईनचा प्रवाससुद्धा मी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकने नक्की बघू शकता. स्टेशन प्लेटफॉर्म 1, कृपया दस्ताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन प्लेटफॉर्म 1, कृपया चलते समय सावधानी बरतें.
जिल्हा न्यायालय कृपया दत्तांना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन श्रीनगर न्यायालय कृपया चलते समय सावधानी बरतें. Change your line number. Station doors will open on your right. तर आता आपण मेट्रोमधून उतरलो आहे जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावर आणि इकडून हीच मेट्रो पुढे जाईल PCMCकडे आणि आपण ॲक्वालाईनला इंटरचेंज करून जाणार आहोत ॲक्वालाईनच्या मेट्रोने पुणे रेल्वे स्थानकाकडे. जसे तुम्ही पर्पल लाईनमधून उतराल तसेच तुम्हाला अंडरग्राऊंड मेट्रोवरून आता एलिव्हेटेड सेक्शनला जायचं आहे म्हणजेच ॲक्वालाईनसाठी जायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिला वरती जाऊन कॉन्फरन्स लेवलला यावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही एलिव्हेटेड मेट्रोकडे अजून 2 लेवलवरती जाऊ शकता. तर जसे तुम्ही अंडरग्राऊंड प्लॅटफॉर्म्सपासून वरती येताल तिकडे तुम्हाला अशा प्रकारचे फलक दिसतील जिकडे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 म्हणजेच रामवाडी आणि गराजकडे जे प्लॅटफॉर्म जातात तिकडे जाण्याची दिशा दाखवलेली आहे. आणि कॉन्कोर्स लेवलवर सुद्धा दिशा दाखवणारे फलक देण्यात आलेले आहेत जेणेकरून प्रवाशांना कोणतीही समस्या होऊ नये. आणि ही आपली मेट्रो आलेली आहे ॲक्वालाईनची मेट्रो जी की गराजकडून रामवाडीपर्यंत जाते. पुढील स्टेशन मंगळवार पेठ RTO कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन मंगलवार पेठ RTO कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन मंगलवार पेठ. प्लीज माइंड द गैप. दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. यह मंगलवार पेठ RTO स्टेशन है. दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. This is मंगलवार पेठ स्टेशन. Doors will open on the left. पुढील स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन पुणे रेलवे स्टेशन. कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन पुणे रेलवे स्टेशन. प्लीज माइंड द गैप.
रेल्वे स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. यह पुणे रेलवे स्टेशन है. दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. This is Pune railway station. Doors will open on the left. तर आता आपण पुणे रेल्वे स्टेशनच्या मेट्रो स्थानकावर उतरलेलो आहोत आणि जी आपली मेट्रो आहे ती पुढे जाईल रामवाडीकडे. तर पुणे मेट्रो स्थानकाच्या बाहेर येताच तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशनच्या FOBला जोडणारा एक ब्रिज मिळून जाईल, जिकडून तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशनचे 1 ते 6 हे सर्व प्लॅटफॉर्म ॲक्सेसेबल असणार आहेत. तर इतकंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपले मतं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.